या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर अनेक वर्षांपूर्वी एका महात्म्यांकडून आम्हाला दत्तमाला मंत्राबरोबरच तांत्रिक दत्तमाला मंत्राबद्दल कळाले. त्यांनी आम्हाला सांगितलं की तांत्रिक दत्तमाला मंत्राची देखील साधना त्या साधकांनी करावी जे दत्तमाला मंत्राची उपासना करत आहेत. तर तांत्रिक दत्तमाला मंत्र हे नाव जर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर ह्या मंत्राबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर दत्तमाला मंत्राबद्दल तर सर्व साधकांना बऱ्याच साधकांना माहिती आहे, परंतु दत्तमाला मंत्राची 9 प्रकारची स्वरूपं आहेत. त्यातील तांत्रिक दत्तमाला मंत्र हा दत्तमाला मंत्रापेक्षा वेगळा असा मंत्र आहे. हा जास्त प्रखर असा मंत्र असून अत्यंत गुप्त देखील आहे, कारण की या मंत्राची साधना केवळ गुरुकृपेनेही प्राप्त होते. त्याचबरोबर या मंत्राची साधना करत असताना अनेक अशा दिव्य शक्ती साधकांना प्राप्त होतात. त्या महात्म्यांनी या मंत्राबद्दल सांगितलं. गिरनारला राहून त्यांनी 10 वर्षे या मंत्राची उपासना केली होती आणि त्या उपासनेतून अनेक प्रकारच्या सिद्धी, अनेक प्रकारचे अनुभव त्यांना प्राप्त झाले. तर ह्या साधनेचा विशेष असा परिणाम काय होतो ते त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्याचे काही प्रयोग देखील सांगितले. तर त्यांनी सांगितलं की तांत्रिक दत्तमाला मंत्राच्या साधनेने 12 तांत्रिक देवता साधकांना सिद्ध होतात. सरस्वती साधना, भैरव साधना, कुबेर साधना, लक्ष्मी तांत्रिक साधना आणि त्याचप्रमाणे दशमहाविद्यांच्या देवता देखील या एका मंत्राच्या साधनेने सिद्ध होतात. या मंत्राची सलग 3 वर्ष उपासना केल्यास दूरदर्शन आणि दूरश्रवण सिद्धी प्राप्त होते. त्याचप्रमाणे या मंत्राची साधना करणाऱ्या साधकांना तंत्र, बाधा, करणी, भानामती आदी विशेष प्रकारचे जे तांत्रिक प्रयोग आहेत त्यांपासून संरक्षण मिळते. ह्या मंत्राची उपासना करण्याची थोडी पद्धत वेगळी असून ह्याला विशेष प्रकारच्या मुद्रांचं ज्ञान लागतं. त्यांनी सांगितलं की दत्तात्रयांच्या तांत्रिक स्वरूपामध्ये हातात खड्ग असलेल्या दत्तात्रयांचा विशेष प्रकारे ध्यान करून जर तांत्रिक दत्तमाला मंत्र म्हणला गेला तर कोणत्याही प्रकारची करणी किंवा कोणत्याही प्रकारचा तंत्रप्रयोग त्याचा त्वरित नाश होतो. या मंत्राद्वारे सिद्ध केलेल्या भस्माला धारण करून जर विशेष प्रकारे तांत्रिक दत्तमाला मंत्र रात्रीच्या वेळी म्हटला तर कोणत्याही प्रकारच्या मंत्राला त्वरित सिद्धी येते. या मंत्राचं अजून एक विशेष असं त्यांनी सांगितलं की ह्या मंत्राची साधना ज्या ठिकाणी केली जाते त्यातला भयंकरमधला भयंकर जो तांत्रिक दोष असेल किंवा त्या घरातील वास्तुदोष असेल किंवा कोणत्याही प्रकारे जमिनीमध्ये दोष असेल किंवा शापित जमीन असेल त्याची देखील शुद्धता केवळ ह्याच्या 21 दिवसाच्या अनुष्ठानाने होते. त्याचबरोबर त्यांनी अजून अशा अनेक गोष्टी सांगितल्या, परंतु एक प्रयोग त्यांनी नक्की सांगितला की दत्तमाला मंत्र सिद्ध केल्यानंतर केवळ 3 महिने तांत्रिक दत्तमाला मंत्राची उपासना केल्यास साधकांना अनेक प्रकारच्या अशा गोष्टींचा लाभ होतो ज्याचा विचार साधक करू शकत नाहीत. अनेक अशा सिद्धी ज्यांची वेगळी वेगळी उपासना करायला लागते, अशा अनेक प्रकारच्या मुख्य 9 सिद्धी साधकांना केवळ या मंत्राद्वारे प्राप्त होतात. आणि सर्वात मुख्य म्हणजे या मंत्राची साधना करत असताना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भगवान दत्तात्रय भेटून जरूर जातात. म्हणून तांत्रिक दत्तमाला मंत्र हा सामान्य दत्तमाला मंत्राच्या तुलनेत अजून प्रखर असा मंत्र आहे, परंतु दत्तमाला मंत्र देखील सिद्ध आहे आणि याची जी 9 स्वरूपं आहेत ती अत्यंत गुप्त आहेत आणि त्यापैकी अत्यंत प्रखर असं स्वरूप ज्याची साधना एक प्रकारे एका गुप्त संप्रदायामध्ये केली जाते आणि आज देखील तांत्रिक दत्तमाला मंत्राची साधना करणारे साधक आहेत. त्यांनी सांगितलं की ह्या मंत्राची त्यांची 3 वर्षाची उपासना जेव्हा गिरनारवर चालू होती तेव्हा त्यांना अनेक देवता, गंधर्व, त्याचप्रमाणे ऋषिगणांची दर्शनं झाली. त्याचप्रमाणे काही देवतुल्य ऋषी त्यांना समक्ष भेटून गेले आणि त्यांची साधना गिरनारवर ज्या ठिकाणी चालत होती त्या गुहेमध्ये त्यांना अनेक प्रकारची गुप्त अशी दर्शनं झाली, अनेक प्रकारचे अनुभव आले. त्याबद्दल त्यांनी जास्त काही सांगितलं नाही, परंतु तांत्रिक दत्तमाला मंत्राची साधना केल्याने साधक सर्वतोपरी भगवान दत्तात्रयांच्या कृपेला पात्र होतो आणि हा अद्भुत आणि दिव्य असा मंत्र आहे असं म्हणून त्यांनी काही विशेष विधी सांगितले. ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू. तुम्ही जर दत्तमाला मंत्राची साधना करत असाल किंवा त्याचे साधक असाल तर कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा.